या पदार्थाचं नाव आता तुम्ही जेव्हा ऐकाल, थंबनेलवर तर तुम्ही वाचलेलं आहेच आहे, तुम्हाला एका क्षणासाठी वाटेल की आपण चायनाला आलोय की काय, कारण ह्या पदार्थाचं नाव आहे चुई फुई खिचडी. येस, चुई फुई खिचडी. पण याचा चायनाचा दूरवर काही संबंध नाहीये. काय हे प्रकरण जाणून घेऊयात म्युझिकच्या पलीकडे. हाय, मी अधीश आणि माझी आई मीरा गबाले. आमच्या यूट्यूब चॅनल फूड कुटुंबामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी म्युझिकच्या आधी सांगितलं की ह्या पदार्थाला आम्ही चुईफुई खिचडी का म्हणतो हे मलाही माहित नाही, कारण मी माझ्या लहानपणापासून या पदार्थाला आपण चुईफुई खिचडीच म्हणतो. सो बेसिकली काय माहिती का, हा जो पदार्थ आहे हा दोन गोष्टींचं फ्युजन आहे. एक म्हणजे आपली साबुदाणा खिचडी आणि दुसरी म्हणजे वाटली डाळ. वाटली डाळ आमच्याकडे गणपती विसर्जनाला करतात, बाप्पाला ती शिदोरी द्यायची असते, आणि साबुदाणा खिचडी तर आपण उपासाला खातोच. सो ह्या दोन गोष्टींचा संगम करून हा नवीन आयटम बनलाय चुईफुई खिचडी. त्याला आपण काय म्हणू शकतो, डाळवाली खिचडी. डाळ खिचडी. पण डाळ खिचडी म्हणजे ती वाली डाळ खिचडी नाही, तर ऍक्च्युअल डाळ आणि साबुदाणा खिचडी. सो प्रस्तावना खूप झाली, आता याच्यामध्ये काय काय लागणार आहे ते बघू. काय सांग मला पहिले. हे 3 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ आहे. हा भिजवलेला साबुदाणा आहे. भाजलेल्या दाण्याचं कूट आहे. हा कढीपत्ता आहे. हिरवी मिरची आहे. ओके. लिंबाचा रस आहे. मीठ आहे. साखर आहे. फोडणीचं सगळं साहित्य आहे. आणि वरून घालायला कोथिंबीर आणि ओलं खोबरं. कमा. आणि जेव्हा आपण ही हरभऱ्याची डाळ 3 तास 4 तास भिजवतो, ती भिजून झाल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ती मिक्सरवर वाटून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण 1-3-4 मिरच्या घातल्या, हिरव्या मिरच्या, आणि थोडं जिरं घालायचं. आणि तशी खूप मऊ बारीक नाही वाटायची, अशी चालू बंद मिक्सरचं हे करायचं. आणि अशी थोडीशी भरड, पण म्हणलं तर मऊ, म्हणलं तर थोडीशी भरड अशी वाटायची. आमच्या आईच्या ह्याला खूप छान शब्द दरदरीत. काय दरदरीत वाटून घ्यायची, राईट. रबरबीत. सो ही म्हणजे अनेक ठिकाणी ही अशी सुद्धा खातात, हो की नाही, अशी नुसती वाटलेली. पण आपल्याला त्याला फोडणी द्यायची आणि मग खायचं. ओके. सो बेसिक पहिल्यांदा हे मिक्सर बंद आपण काढून घेतलंय. सो आता आपण काय सुरू करायचं. आता आपण आधी गॅस पेटवूया, कढई ठेवूया, आणि पॅन गरम झाला की त्याच्यात तेल घालूया. ओके. आणि मग पुढच्या कृतीला सुरुवात करूया. चालेल. ते गॅस पेटवू. तेल घालूया. आता याला थोडं तेल जास्त लागतं बरं का, ही कमी तेलामध्ये होत नाही. थोडं तेल थोडं जास्त घालायचं. आई, आणि जे माझ्यासारखी अज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी हरभरा डाळ म्हणजे ज्याची आपण पुरणपोळी करतो. हो, चण्याची डाळ म्हणतात त्याला. चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ म्हणतात. आणि ज्याचं वरण करतो ती तुरीची डाळ. आता तेल तापलंय. आता आपण एक सगळ्या गोष्टी करू, फोडणी करूया आणि एक सगळ्या गोष्टी घालूया. सगळ्यात पहिल्यांदा आधी मी मोहरी घालते. 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा. 1 चमचा जिरं घालायचं. हिरव्या मिरचीचे तुकडे. वा, कमा. कढीपत्ता घालताना जरा काळजी घ्यायची, सगळं अंगावर उडू शकतो ते. आता आपण त्याच्यात हिंग घालूया. 1/2 चमचा हिंग. आता आपण ही डाळ घालायची, पण त्याच्या आधी आपण थोडं लगेच हळद घालूया. हळद झाली की मग हे वाटलेली डाळ घालूया. 1/2 चमचा हळद घातली. आता ही वाटलेली, आणि ही डाळ वाटताना मी त्याच्यात 3-4 हिरव्या मिरच्या घातल्या, जिरं घातलंय. त्यामुळे आता आपण फोडणीला कमी घातलं. फोडणीला मग अगदी कमी घालायच्या. तुला हे हवंय झाकण. सो आता काय करायचं, ह्याला एक जरा वाफ घेऊ दे. पण ह्याच्यामध्ये पाणी पिण्याचं काही नाही. बाकी नाही, पाणी काय करायचं. आता 1-1.5 मिनिट झालेलं आहे. झाकण ठेवून आपण झाकण काढून बघूया वाफ आली आहे का. वाफ आलेली आहे. गॅस बारीकच ठेवायचा बरं का, नाही तर मग डाळ खाली करपते. तर ती आता आपण त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा. साधारण याचं प्रमाण असं आहे
की एक मोठी वाटी जर हरभऱ्याची डाळ भिजत घातली तर अर्धी वाटी साबुदाणा घालायचा. साधारण त्याचं असं प्रमाण आहे. ओके. थोडंफार आपण कमी जास्त करू शकतो. सो आता मेन गोष्ट आहे की बाबा ती डाळ आणि तो साबुदाणा हा एकजीव होतो. म्हणजे त्या साबुदाण्याला सुद्धा तो पिवळा रंग आणि तो डाळीचं एक कोटिंग होतं, राईट? बरोबर. आणि सरप्राइझिंगली म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जसं चिकट आहेत, साबुदाणा आणि डाळ, तरी सुद्धा हा पदार्थ मात्र एकदम असं मोकळा छान होतो. आता आपण ह्याच्यात बाकीच्या सगळ्या गोष्टी घालून घेऊयात. चालेल. ह्याच्यात आपण आधी घालायचंय चवीपुरतं मीठ, साखर घालूया, दाण्याचं कूट घालूया, आणि हे सगळं आता मिक्स करूया. आता आपण हे सगळ्या ह्याच्यात घालून झालेले आहेत, सगळ्या गोष्टी मिक्स केल्या आणि पण ह्याला एक छान वाफ आणूया आपण. 1-2 वाफा आणल्या की आपला पदार्थ तयार होईल. झाकण ठेवते आणि 2 मिनटं आपण वाट बघूया. आता 2 मिनटं झाली आहेत, झाकण ठेवून आपण काढूया आणि वाफ आली का बघूया. मिक्स करूया. थोडासा रंग बदलायला लागलाय, अजून एखाद्या मिनिटाची वाफ देऊया आपण जरा. म्हणजे थोडंसं हे खमंग झालं तरी चालणार आहे ना? हो हो हो, अगदी अगदी खमंगच पाहिजे आपल्याला ते. नाही, काही काही ठिकाणी मला थोडीशी ती डाळ अशी ब्राऊन झालेली दिसते, पण तोच ते खमंग पण असतो ना त्याचा. हो हो. मी 1 मिनिट ठेवते अजून आणि मग एक वाफ काढूया. सो जोपर्यंत आमच्या डाळवाल्या ह्या साबुदाणा खिचडीला वाफ येते, तोपर्यंत पुन्हा एकदा एक महत्त्वाचं रिमाइंडर, हे जे फूड कुटुंब आहे हे फक्त आमच्यासाठी सीमित नाही, तर तुम्ही सुद्धा जे जे लोक बघताय ते आमच्या या कुटुंबात सहभागी होऊ शकता. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी आमचा मोबाईल नंबर देतोय, त्याला व्हॉट्सअपवरती आम्हाला हाय म्हणा आणि मग आम्ही तुम्हाला सांगू की कसं तुम्ही या किचनचा आणि आमच्या कुटुंबाचा भाग होऊ शकता. सो वाफ आली? हो, आली आली. चला काढू. हो, झाली 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 खिचडी. डाळ खिचडी तयार झालेली आहे. आता लिंबाचा रस घालूया आणि गॅस बंद करूया आपण. चालेल चालेल चालेल. गॅस बंद करू? लिंबाचा रस घालते आणि मग 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 बघ. अच्छा, थोडीशी कोथिंबीर घालते म्हणजे मिक्स होईल आणि मग वरनं परत आपण गार्निशिंगला घालूया खिचडी. सो बरीच लोक जी कंप्लेंट करतात की यार साबुदाण्यात काहीच आम्हाला प्रोटीन मिळत नाही, सो आता डाळ घातली आहे त्यामुळे तुम्हाला प्रोटीन वाली ही साबुदाणा खिचडी मिळेल. नक्की नक्की नक्की. सो सर्व करूया ताई? नक्की करूया. आता आपली ही डाळ खिचडी तयार झाली आहे. आता आपण तिला बाउलमध्ये काढून घेऊया आणि खोबरं आणि कोथिंबीर घालून तिला सजवूया. डाळ खिचडी वेगळ्या पद्धतीची आपली तयार आहे. आमच्या आईला बहुतेक आज माहिती होतं की ती हा छान पिवळा धमक आयटम करत होती, त्यामुळे छान ती पिवळ्या रंगाचे कपडे घालून आली, जे तिने मला सांगितलेलं नाही अपॅरेंटली, म्हणजे मी पण घातले असते. बट कोई बात नाही, तो हिशोब मी आईबरोबर नंतर सेटल करीन. तुम्ही सुद्धा आमचा हा इनोव्हेटिव्ह पदार्थ करून बघा, तो तुम्हाला कसा वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये पुन्हा एकदा सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि जेवणावर प्रेम करत राहा.